करते का फोडणीचा भात काय सांगू म्हणजे जे आहे ते सांग. कांदा बटाटा चिरती. तर भरपूर जण म्हणतात ग की आईंच्या हातची रेसिपी दाखवा. तर रेसिपी करण्यासाठी कसं आहे भावा बहिणींनो, आपल्याकडं नाही फ्रीज. त्यामुळं मी त्या 8 दिवसाचं म्हणजे 8 दिवसातनं बाजार असतो आमच्या इथं. त्या 8 दिवसातनं एकदाच मी माळवं आणून करू शकते. आणि तुमची मग आपल्याला चॅनल पण खोलायचा होता आईचा, पण एकच चॅनलला हे होईना. काय म्हणतात एकाच चॅनलला म्हणजे आपली ज्योती भालेराव आहे का नाही ती आयडी, त्यालाच नेट पुरना. तर आईचा चॅनल खोलल्यावर अजून नेट नाही पुरायचं माझं 2-2 हेड्यावचं. परत डोकं चालवलं की बाबा आपल्या तर 350चा रिचार्ज असतो. जर कसं का व्हायना आईचं रेसिपीचं चॅनल त्याच्यावर टाकलं असतं, बानूचं टाकलं असतं, म्हणजे आईचं आणि बानूचं मिक्स हेड्याव टाकलं असतं, बानूची कहाणी सांगितली असती. पण कसं आहे माहिती आहे का, आपल्याकडं काहीच नसतंय. त्यामुळं का नाही मला दाखवायला पण लाज वाटते, त्यामुळे मी दाखवत नाही. तर आईचा चाललाय भात इकडं. तर तिला म्हणलं बनव भात. काय पावसा पाण्याचं काय बनवावं म्हणलं पिवळा भात म्हणलं. आईला असतो उपास म्हणली, तिला पण दात नाही तर तिचं पण दुखण्यातनं एवढ्या मोठ्या दुखण्यातनं उठली तरी पण बासकाळ काय नाही आपल्या इथं. काय करावं, कुठनं आणावं का, इकली कमवायचं इकलीनं आणायचं. लय व डोक्याला झिंडेट आहे. म्हणजे टेन्शन जेवढं काय म्हणतात ना, डोक्याचं टेन्शन जेवढं कमी होत नाही का नाही तेवढं माझ्या घरातलं वाढत राहते. म्हणजे हे प्रत्येकाचंच असेल, माझं नाही. पण वाटतं की माणसाला एखाद्या बारेला तर बासकाळ असावं का. 8 दिवसात का होईना आम्ही चिकन आणतीच मी. पण आई म्हणत होती एखाद्या बारीला बोकडाचं आणायचं. अगं आपली अपेक्षा नाही बोकडाचं आणायचं मटण. ज्याच्यात हाय 100 रुपयाचं आणायचं, फुळगभर पाणी कढईभर पाणी करायचं आणि वरपून खायचं. आता त्याच्यात बघण्यासारखं आणि तुम्हाला रेसिपी दाखवण्यासारखं काहीच नसतं. एखाद्या बारीला तर आणलं तर असतंय, आणि त्यासाठी आपल्याकडं पैसा पाणी लागतो काही गोष्टी आणायला. मग आपलंच वांदा चाललंय तर ह्याचं काय करायचं, बरोबर आहे का ना. हो का तात्या कसं बसले तर कोपऱ्याला बघा बघा, दिसला का बसलं. गारव्याचं काय गरज आहे का बसायचं, झोपावं की. जेवण होतंय मग झोपीतनं उठायचं, खायचं गरम गरम. वा आपली बोलणी सुशिक्त कधी व्हायचे ते कुणास ठाव. तर कसं असतं, मी माझ्या ह्याच्या करते बोलून चालून. पण आज गेली होती महत्वाच्या कामासाठी. ते महत्वाचं काम झालं तुमच्या आशीर्वादाने. त्या गोष्टीला म्हणजे कसं आहे माहिती आहे का, त्या गोष्टी सक्सेसफुल झाल्या. मला मना येत नाही काय काय गोष्टी, बघा लय अवघड आहे. तर अशा काय गोष्टी असते त्या. टेन्शन ही सगळ्यालाच असतं हो, घरामध्ये टेन्शन सगळ्याला असतं. काय हो का, घरात तेल नसलं तर सगळं बंद पडतं. सगळं म्हणजे जेवणाने नुसतं भाकरी तर खाऊ शकत नाही. भाकरीला तर त्याला लागतंच. चटणी घ्यायचं म्हणलं तरी पाण्यासंग गिळत नाही, त्याला तेल लागतं तरच चव देती चटणी पण. म्हणजे अशा काही गोष्टी असते त्या. पण सांगणं तुम्ही म्हणसाल की प्रत्येकच गोष्ट सांगते. जेव्हा आपली लोक निंद्या म्हणतात ना, शेजाऱ्याचं काय निंदा करणाऱ्याचं घर शेजारी असावा. आमच्या बी गावात तशी लय आहे ती निंदा करणारी, पण कोणाकडे मी लक्ष देत नाही. कसं आहे माहिती आहे का, आपण कष्ट करतो, आपण खातो कष्टाचं, बरोबर. कष्ट आपण करतो, नेट आपल्याला लागतं. त्यामुळं तुम्ही आम्हाला घेऊन देऊन पुरवत नाही, त्यामुळं नेट आम्हाला लागतंय, त्यामुळं तुम्हाला लागत नाही. जर तुम्हाला नेट लागत असेल तर निंदा करा. आणि हो का, निंदा केली तरी आम्हाला फरक पडत नाही, ते वरचा बघतोय परमेश्वर. त्यामुळं का नाही बोलून. आणि आता निंदा काय म्हणतात ना, महाग बोलणारे. आता फेड आधी वरी तर होती, आता फेड खाली आहे.
आता डोळ्याच्या समोर फेड आहे. आधी वरी गेल्यावर डोळ्याच्या आड होती, दिसत नव्हतं, पण आता डोळ्याच्या खाली आहे. तर चला, मला हेच बोलायचं होतं. आणि जरी हेड्या अवल असला आणि काय चुकलं तर नक्कीच सांगा, आणि हेड्या अवल असला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. तर चला, बाय.